त्यावेळी तेव्हाच्या सरकारने निर्णय घेतला की कुठल्याच रेल्वे प्रकल्पाला आम्ही 50% पैसे देणार नाही। शिंदे साहेबांच्या नेतृत्वात पुन्हा आपलं सरकार आलं, आम्ही अजितदादा आम्ही सगळे एकत्रित आलो आणि आम्ही पहिला निर्णय जर काही घेतला असेल तर सगळ्या रेल्वे प्रकल्पांना महाराष्ट्र सरकार 50% हिस्सा देईल। आज खरोखर बीडच्या जनतेकरता हा स्वप्नपूर्तीचा योग आहे। अनेक दशकाच्या प्रयत्नानंतर खऱ्या अर्थानं आपल्या स्वप्नातली रेल्वे या सुरू होते आणि मगाशी उल्लेख झाला, केशर काकू क्षीरसागर असतील किंवा आमचे नेते गोपीनाथराव मुंडे साहेब असतील, यांनी या रेल्वेचं स्वप्न केवळ बघितलं नाही तर मुंडे साहेबांनी या रेल्वेचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्याकरता एक मोठा संघर्ष देखील केला। आणि म्हणूनच आज मी असं म्हणू शकतो की हा पितृपक्ष चाललेला आहे। आपण अखरपक म्हणतो, पितृपक्षामध्ये आपल्या पितरांना काहीतरी अर्पण करायचं असतं, त्यांच्या आवडीच्या गोष्टी त्यांना द्यायच्या असतात। आमच्या मुंडे साहेबांच्या आवडीचा विषय काय होता तर बीडची रेल्वे होती, ती आज आम्ही त्यांना या ठिकाणी अर्पण करतोय। खरं तर मागच्या काळामध्ये आम्ही न्यू आष्टी ते अहिल्यानगर 2023 साली त्याचा शुभारंभ केला होता आणि आता बीडपर्यंत आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। आणि दादांनी आताच सांगितलं की लवकरच विजेचं काम देखील पुढच्या 3-4 महिन्यात आम्ही पूर्ण करू आणि त्यानंतर ही विजेच्या इंजिनवर ज्यावेळी धावेल त्यावेळी याचा वेगही वाढेल आणि प्रवासाचे तासही कमी होतील, त्याच्याकडे आता आपण सगळे अग्रेसर झालो। मी या ठिकाणी अजितदादा आणि पंकजाताई यांच्या म्हणण्याशी सहमत आहे। हा श्रेयवादाचा दिवस नाहीये, हा दिवस आपल्या आनंदाचा दिवस आहे। आणि म्हणून ज्या ज्या लोकांनी, शेवटी जगन्नाथाचा रथ आहे, तो रथ ओढत असताना अनेक लोकांचे हात लागतात, त्यामुळे ज्या ज्या लोकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या कामामध्ये त्या ठिकाणी मदत केली असेल त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो। या ठिकाणी एक रेल्वे संघर्ष समिती देखील होती, त्या समितीच्या लोकांचंही मी मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो। खरं म्हणजे आजचा दिवस हा 2 अर्थांनी महत्वाचा आहे। एकीकडे 17 सप्टेंबर म्हणजे मराठवाडा मुक्तीचा हा दिवस आहे। भारताला मुक्ती मिळाल्यानंतरही 13 महिने मराठवाडा रजाकारांशी लढत होता आणि त्यानंतर 13 महिन्यांनी हा मराठवाडा मुक्त झाला। त्या मुक्तीचा दिवस म्हणजे आजचा 17 सप्टेंबरचा दिवस आहे। आणि त्याचवेळी या रेल्वेला पूर्ण करण्याकरता ज्या व्यक्तीचा आशीर्वाद आपल्याला लाभला आणि ज्यांनी सतत गेले 10 वर्ष केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्हाला पैसे कमी पडू दिले नाहीत, ते देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचाही आज जन्मदिवस आहे, त्यांचेही विशेष आभार या ठिकाणी मी मानतो। खरं तर आपण सगळ्यांनी तो इतिहास बघितला। 2008 साली, त्याच्या आधी 99 साली या संदर्भातले ठराव झाले, त्याचा मंत्रिमंडळ ठराव झाला, पण केंद्र सरकार आणि राज्य सरकारने जे 50% पैसे द्यायचे होते त्याचं गणित बसत नव्हतं। 2014ला सरकार आल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला, मुंडे साहेबांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि म्हणून हा जो आमचा प्रोजेक्ट होता अहिल्यानगर ते बीड, त्यावेळी मी एक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टची वॉर रूम तयार केली आणि राज्यातले पायाभूत सुविधांचे प्रकल्प या वॉर रूमच्या माध्यमातून गतिशील कसे करता येतील हा प्रयत्न आपण सुरू केला। पुन्हा एकदा
आपल्याला केंद्र सरकारने विचारलं की तुम्ही 50% पैसे द्यायला तयार आहात का? आम्ही सांगितलं जेवढे पैसे केंद्र सरकार देईल तेवढेच पैसे आम्ही द्यायला तयार आहोत आणि आपण वॉर रूम प्रोजेक्ट म्हणून पैसेही दिले आणि सातत्याने याचा पाठपुरावा आपण करत होतो. मला आज या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आज सगळ्यात क्रिटिकल काम हे रेल्वे बनवणं नव्हतं. यातलं सगळ्यात क्रिटिकल काम हे जमिनीचं संपादन होतं आणि जवळपास वॉर रूमच्या 8 बैठका या जमीन संपादनाकरता आपण केल्या, ज्यामध्ये पंकजाताई होत्या, ज्याच्यामध्ये प्रीतमताई होत्या, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इथले सगळे कलेक्टर्स होते, इथले अधिकारी होते आणि त्या माध्यमातून या लँड ॲक्विजिशन मधले सगळे अडचणी आपण दूर करत गेलो आणि त्यातनं हळूहळू ॲक्विजिशन सुरू झालं. मला हेही नमूद केलं पाहिजे की मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेस काही काळ सत्ता बदल झाला त्यावेळी तेव्हाच्या सरकारने निर्णय घेतला की कुठल्याच रेल्वे प्रकल्पाला आम्ही 50% पैसे देणार नाही. त्यामुळे राज्यातल्या सगळ्या रेल्वे प्रकल्पांचं काम हे त्या ठिकाणी रखडलं होतं. पण मला सांगताना आनंद वाटतो, शिंदे साहेबांच्या नेतृत्वात पुन्हा आपलं सरकार आलं. आम्ही अजितदादा आम्ही सगळे एकत्रित आलो आणि आम्ही पहिला निर्णय जर काही घेतला असेल तर सगळ्या रेल्वे प्रकल्पांना महाराष्ट्र सरकार 50% हिस्सा देईल अशा प्रकारचं पत्र आम्ही केंद्र सरकारला दिलं आणि नुसतं पत्र देऊन थांबलो नाही तर त्या ठिकाणी तो निधी देणं सुरू केलं. अजितदादा देखील अर्थमंत्री झाले, त्यांनी त्यांच्या बजेटमधनं या प्रकल्पाकरता आवश्यक जे पैसे होते ते पैसे या ठिकाणी दिले आणि म्हणून हा प्रकल्प आज आपण पूर्ण करू शकलो आणि यातनं मोठ्या प्रमाणात हे काम झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे.